मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही फुटेज समोर. काळोखेंच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रवींद्र देवकर, दर्शन देवकरसह 7 जणांना अटक. तटकरेंच्या सुतारवाडीत काळोखेंच्या हत्येचा कट शिजला. सुनील तटकरे रायगडचे आकाश. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा आरोप. हत्येमागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा गंभीर आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली काळोखे कुटुंबाची भेट. एकनाथ शिंदेंकडून मंगेश काळोखेंच्या कुटुंबियांचं सांत्वन. पुण्यातील गुंड बंडू आंदेकर निवडणूक लढवणार. आंदेकरला मत म्हणजे विकास कामांना मत. बघा मला कसं आणलं लोकशाहीमध्ये. उमेदवारी अर्ज भरायला येताना बंडू आंदेकरची घोषणाबाजी. मुंबईत भाजप शिवसेनेत जागांच्या अदलाबदलीचा गुंता कायम. भाजपच्या 128 जागा आणि शिवसेनेच्या 79 जागांवर एकमत. उर्वरित 20 जागांचा फडणवीस आणि शिंदे निर्णय घेणार. नवाब मलिकांच्या कुटुंबात 3 जणांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा. कप्तान मलिक, बुशरा मलिक आणि डॉक्टर सईदा खान यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यापूर्वी फिसकटलं. पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब. शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीत परतणार असल्याची माहिती. युतीच्या चर्चा फिसकटल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवार घेणार पुढाकार. अजित पवार स्वतः वरिष्ठांशी चर्चा करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिजाई निवासस्थानी घेतली अमोल कोल्हे यांची भेट. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा झाल्याची माहिती. कल्याण डोंबिवलीसाठी मनसेने एबी फॉर्म दिले. माजी आमदार राजू पाटील एबी फॉर्म घेऊन कल्याण डोंबिवलीला रवाना. 112 जागांपैकी 50 जागांसाठी मनसेची तयारी. येत्या 48 तासात एबी फॉर्मचं वाटप. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतून शरद पवारांची राष्ट्रवादी पडली बाहेर. शरद पवारांची राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी मिळून तिसरी आघाडी बनवणार. महाविकास आघाडीत समाधानकारक जागा न मिळाल्याने घेतला निर्णय. कोल्हापुरात महाडिकांची तिसरी पिढी तर सांगलीत वसंतदादा पाटलांची चौथी पिढी महापालिकेच्या रिंगणात. धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज तर वसंतदादा पाटलांचे पणतू हर्षवर्धन पाटील पालिका निवडणूक लढवणार. निवडणुकीआधी वाटलेलं सोनं परत करा. पराभूत उमेदवारानं मतदारांकडे मागितलं सोनं. त्र्यंबकेश्वरमधला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल. गुहागरच्या समुद्रात एकाच कुटुंबातले 4 पर्यटक बुडाले. माय, लेकरू आणि भाचीला स्थानिकांनी वाचवलं, मात्र वडिलांचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं अपघात. चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात मोठा खुलासा. प्रेयसीच्या नादात मोहालीच्या हिमांशूनं विकली स्वतःचीच किडनी. प्रेयसीच्या नादात आर्थिक अडचणीत सापडल्यानं किडनी विकल्याचं समोर. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 9 जानेवारीपासून 3 महिने दर्शनासाठी बंद. मंदिराच्या सभा मंडपाच्या कामासाठी निर्णय. महाशिवरात्रीच्या काळात फक्त 7 दिवस मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार. शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचं मंदिर 31 डिसेंबरला दर्शनासाठी रात्रभर खुलं असणार. नववर्षानिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांसाठी गैरसोय होऊ नये यासाठी निर्णय. भाजपाला गांधी कुटुंबच नव्हे तर महात्मा गांधींचं नावही नको म्हणून मनरेगा योजना बदलली. राहुल गांधींचा आरोप. मनरेगा वाचवण्यासाठी 5 जानेवारीपासून देशभर आंदोलन. काँग्रेसची घोषणा. ट्रम्प झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा युक्रेनवर जोरदार हल्ला. कीवसह अनेक ठिकाणी झालेल्या हल्ल्यात 8 जण जखमी. शांतता प्रस्तावापूर्वी युक्रेनवर दबाव वाढवण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याची चर्चा.